आणि गेल्या अनेक महिन्यांपासून येणार अशी चर्चा असतानाच पहिल्यांदा प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये सहभागी झाले आणि महाविकास आघाडीमधला सगळ्यात कळीचा मुद्दा असलेल्या जागा वाटपावर चर्चाही झाली। जागा वाटपाचा फॉर्म्युला नेमका काय, कुणाला किती जागा मिळणार, कुठल्या जागा मिळणार याबाबत प्रकाश आंबेडकर आणि संजय राऊत यांनी काय माहिती दिली या बैठकीनंतर बघूया। जे काही आमचं आता ठरलेलं आहे ते म्हणजे या आघाडीचं इंडिया होऊ नये ही मी दक्षता घ्यायचं असताना त्या ठिकाणी आम्ही ठरवलेलं आहे आणि त्याच्यामुळे ताक जरी असलं तरी फुकून फुकून प्यायचं असं मी ठरवलेलं आहे। त्याच्यामुळे असणारं सीट शेअरिंग जे आहे हा आमचा नेक्स्ट फेजचा इश्यू राहणार आहे। फर्स्ट फेजचं जे आहे ते एक कॉमन मिनिमम अंडरस्टँडिंग हा फेज पहिल्यांदा आम्ही घेतलेला आहे। त्याच्यामुळे त्या फेजची असणारी अर्धवट चर्चा झाली, अर्धवट चर्चा सुरुवात। आमच्यासाठी जागा वाटप हा इश्यू नाही। भारतीय जनता पक्षाचा पराभव ही प्राथमिकता आहे, त्यानंतर जागा वाटप। पहिली प्राथमिकता भारतीय जनता पक्षाचा पराभव, संपूर्ण पराभव, त्यानंतर जागा वाटप येत आहे। जागा वाटपावरती चर्चा सुरू आहे। मग काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेना आणि स्वतः प्रकाश आंबेडकर किंवा वंचित बहुजन आघाडी आमच्यामध्ये फार मतभेद नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।